हॅलो. हां सर. हो हो सर, मी पोहोचते. हो सर. हां, एक मिनिट थांबा, मी लिहून घेते. पेन. एक सेकंड. एक्सक्यूज मी. पेन द्या ना. हो सर. हां बोला. हां. ओके. चालेल. आईला मॅडम पेन घेऊन पशार नोकरीच्या पहिल्याच दिवशी गांडा घातला. तरी आई सांगत होती, रावल्या मुंबईत चोरी होत्यात. आईनं प्रेमानं दिलेला पेन होता, मला जपून ठेवायचा होता. असं दे, पहिली चोरी भुत्याला. सातारच्या पोराशी पंगा वय. नाही बाबा, परत कुणाला मदत करायची नाही. अरे आई सांगती, रावल्या ही दुनिया चांगल्यांची नाही. एक्सक्यूज मी. पेन द्या ना. एक्सक्यूज. एकदा ऐका गेला का? ओ, हात कसं काय लावलं हो तुम्ही? हो मला. इथे बस स्टॉपवर उभं राहून मुलींची छेड काढता का? अहो नाही नाही नाही, ते मला फक्त. काय फक्त छेडत नाही? अच्छा, तर मुलींच्या अंगाला हात लावता? अहो एकदा ऐकून घ्या की माझं. काय ऐकून घेऊ हो तुमचं? तुमच्यासारखी चेहरा भोळा आणि लफडी सोळा असणारी पोरं चांगलीच माहिती आहेत मला. अहो नाही, लोकांना ओरडून गोळा करायच्या आधी ना इथून निघून जा, नाहीतर असा बदडीन ना तुला. काल तुम्ही माझा पेन घेऊन गेलाय. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला. माझ्या आईनं दिलेला पेन आहे, नाही तो मला आयुष्यभर जपून ठेवायचा आहे. तोच मागायला आलोया. गोड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो. सॉरी. खरंच मनापासून सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं आणि मी उगाच नको नको ती बोलली हो तुम्हाला. रिअली सॉरी. सातारची माणसं मोठ्या मनाची असतात मॅडम. कंदी पेड्यासारखे मऊ आणि काच पठारावरच्या फुलांसारखं मनाने फुललेली असतात. देशाच्या बॉर्डरवर राहून देशाची आणि आया बहिणींची सेवा करणारी सातारकर असतात. आणि मी पण सातारचा आहे, म्हणून केलं तुम्हाला मोठ्या मनानं माफ. पण आम्हाला जर कोणी नडला तर त्याला डायरेक्ट फोडला. अहो मॅडम मजा करते तुमची. तुम्हाला कशाला धमकी देत होता? अहो विषय काय झाला माहितीये का, नोकरीचा माझा पहिला दिवस. आईने मला तिच्याचा होता एक पेन दिला, म्हणजे आयुष्यभर जपून ठेवावा. तर तुम्हाला मी ते मदत म्हणून त्या दिवशी दिला आणि तुम्ही गेला ना घेऊन डायरेक्ट. तोच मागायला तुमच्याकडे आलो आणि जे काय तरा 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 तर तुम्ही माझ्या अंगावर आला राव. आता माहितीये मला, चुका या सुंदर मुलींकडनंच होत्यात ना. हा? तुमचं गाव कुठलं मॅडम? हॅलो. गाव कुठलं? हा सर. अवघड आहे. गाव कुठलं तुमचं? जर तुम्ही खरंच मला माफ केलं असेल तर तुम्ही हे घ्याल. अहो पण मी केलंय माफ तुम्हाला. हो मॅडम, अहो गाव तरी आयला अवघड आहे.
आता ह्यानं काय होणार आहे माफी? स्पेशल सातारी कंदी पेढे. अच्छा. हो मॅडम, यू फ्रॉम सातारा? आय एम ऑल्सो फ्रॉम सातारा. तरी मग ती कंदी पेढे तुम्ही दिलं. उद्या भेटू इथंच. बाय बाय. वा, आपली माणसं आहेत बाबा. आधी आईला फोन करतो. आईला आज एसट्या बहुतेक उशीर आहेत. इथे बस असतात. मॅडम, आज त्या बस उशीर आहेत काय? इथे तर उशीरच दिसतायत. त्यावर एक कोणता चहा मारलास? चला. आईला मुंबईचा चहा म्हणजे एकदम पानसट बरं का. नाहीतर आमच्या गावाला आईनं म्हशीचं दूध काढल्या असला घटमुट चहा. हा, काय मग घरी कोण कोण असतात? आमच्या गावाला बघा मी असतो, आमची आय आहे, आप्पा आहे, ती तायडी असती आणि आमची जनावर. एवढं सगळं असताना मग तू इथे का आलायस? आता त्या मागे लय मोठी स्टोरी आहे मॅडम. ए, सांग ना. तुम्हाला ऐकायचंय? थँक्यू. तर गोष्ट आहे एका शेतकऱ्याच्या पोराची. त्याला लग्नासाठी कोणी पोरगीच देत नाही. एक्झॅक्टली. अहो सध्याची हीच सिच्युएशन आहे. मग त्या पोराचं लग्न व्हावं म्हणून त्याच्या आईबाप त्या पोराला जबरदस्ती मुंबईत नोकरीला पाठवतात. अरे म्हणजे तू जबरदस्ती मुंबईत आलायस? हा म्हणजे तसंच समजा मॅडम. माझा राजा म्हणजे माझा बैल. अशा 2 रुक्मिणी आहेत, 2 गायी, त्याची बारकी बारकी वासर, माझी शेत जमीन, माझी हिर. सगळं सोडून आलोय. म्हणजे इच्छा नसताना तू मुंबईत आलास? हा आता असं समजा. या लग्नाच्या परिस्थितीनं मुंबईत गुदमरायला लावले. असू द्या, चला. अशा शेतकऱ्यांच्या लय स्टोरी आहेत, पण कोणी ऐकायलाच नाही. तर सगळी अशी परिस्थिती आहे मॅडम. अरे तुम्ही दोघं मिळून करूच शकता की जोडीनं. तुम्ही कराल काय का शेतकऱ्याशी लग्न? अहो ऐका ना. अहो जे जनरली घडते मी त्यावरच बोलतीये. मॅडम, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. शेतकऱ्याला सगळे जनरली घेतात, पण सिरियसली मात्र कोणीच घेत नाही. हे असं करा, ते तसं करा,
हे चूक, हे बरोबर, हे सगळेच म्हणतात. ऍक्सेप्ट मात्र कोणी नाही करत. अहो तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मॅडम, आजवर जेवढी लग्नाची स्थळं आली त्यांना मी शेती करतोय समजल्यावर त्यांनी मला रिजेक्ट केलं. मला कधीच वाईट वाटलं नाही. पण आज समोरासमोर मिळालेला नकार जास्त त्रासदायक आहे हो. येतो मी. आपण आपल्या आईने दिलेला पेन एकत्र जपून ठेवला तर. नाही कुठं म्हणलेलं का. काय हो मॅडम. आईला फोन लाव. लाव की. आय सातारची सुन गावल्या. हो